तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे विकासाच्या मुद्द्यावर बोलले नाहीत आणि त्यामुळे माझे 1000 रुपये वाचले असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आणि यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। दहाव्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब दावेल नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते। अहो येणार कसे? सगळी बजवचपुरी करून ठेवलेली आहे। मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे 1000 रुपये वाचवले। अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत, ते बोलू शकत नाहीत। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून राज्य सरकारसह केंद्र सरकारवर देखील हल्लाबोल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा त्यांनी थेट प्रहार केला होता। मात्र यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आता ठाकरेंना खोचक टोला लगावला। उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। भाषणात विकासाच्या मुद्द्यावर ब्रही न काढल्यामुळे 1000ची पैस जिंकल्याचं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं। हा सर्वे झालेला आहे, आलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, मग रेवंता रेड्डी, मोहन यादव, हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि 10व्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब दावेल नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते। अहो येणार कसे? सगळी बजवचपुरी करून ठेवलेली आहे। मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे 1000 रुपये वाचवले। कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं, 2-3 पत्रकारांना विचारलं, बाबा मला 1000 रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का? उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का? अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत, ते बोलू शकत नाहीत। त्यामुळे ते अदवा तद्वा बोलतात। खरं म्हणजे त्यांचं बोलणं स्वगत असतं, कारण पुढे माणसंही नव्हती। दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनी भाषण करत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंनी पक्षातले लोक संपवले असा थेट आरोप एकनाथ शिंदेंनी केला। दरम्यान त्यांच्या या आरोपांच्या नंतर संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। एका खुर्चीसाठी सगळं घालवलं, तुम्ही सगळं घालवलं। पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? रामदास भाईंनी त्याची उदाहरणं सांगितली, मी पुन्हा ती सांगणार नाही। ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव। हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत, कटप्रमुख। आम्ही आहोत ना कटप्रमुख। तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली, तुम्हाला नगरविकास मंत्री केलं, राज्याचं इतर मंत्री केलं, मग कटप्रमुख कसे? गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी बांधावर जात शेतकऱ्यांना धीर दिला। शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी असं आवाहन ठाकरेंनी सरकारला केलं होतं। दरम्यान यानंतर शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वार पलटवार पाहायला मिळाला। कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे, माझ्या हातात काय नाही, आता काय नाही, आता काय नाही। कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही। द्यायला दानत लागते, दानत। या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, आमदार झाले। ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, आडवैद्य 2दा। सर्टिफिकेट बघा त्यांचं, म्हणजे मोदी मागे पडतील।
तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची जी दानत बरं का आणि नियत ह्याच्यामुळे शक्य झालं. उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्याच्या भाषणातून टीकेचे बाण सोडलेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून सरकारला धारेवर धरलं. मात्र ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील खोचक टोला लगावलाय. तर एकनाथ शिंदेंच्या टीकेवर राऊतांकडून पलटवार करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.